आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्या दिवशी जेव्हा तू आम्हाला रस्त्यात भेटलीस आणि प्रीतमचं नाव घेतलंस ना, तेव्हाच खरं तर हे सगळं खोटं आहे याची शंका मला आली होती। मला नाही जगायचं, मला मरायचं। मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये। कारण तू प्रीतमला आम्हाला चांगलं ओळखत होतीस, त्यामुळे ज्या दिवशी प्रीतम तुझ्याशी चुकीचा वागला त्याच्या दुसऱ्या दिवशी तू प्रीतमचा कान धरून आमच्या समोर त्याला उभं करू शकत होतीस, पण तू तसं केलं नाहीस। आणि त्या दिवशी मी तुला घरी घेऊन आले कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मला बघायचं होतं। मोनिका, तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? मला प्रीतम आणि प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं आणि म्हणून मी इतके दिवस शांत होते, पण आता अहिल्या मॅडमला सगळं काही कळलंय। ज्या दिवशी प्रीतमचं लग्न होणार होतं त्याच दिवशी ही चूक घडली। मी जर तुला त्या दिवशी घरी आणलं नसतं तर कदाचित तू प्रेसकडे, मीडियाकडे गेली असतीस आणि नाहक आमच्या घराची बदनामी झाली असती। म्हणून तुझ्यावर बारीक नजर ठेवण्यासाठी मी तुला घरी घेऊन आले। माझ्या मुलांवर, त्यांच्यावर असलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचं ठरवलं। माझा प्रीतम कधीच कुठल्या मुलीसोबत इतकं घाणेरडं वागू शकत नाही याची खात्री होती मला। मग मला शंका आली की कदाचित प्रीतमवरच्या प्रेमापोटी तू हे सगळं करतेस, आणि म्हणूनच मी प्रीतमला या घरापासून दूर करायचं ठरवलं। त्याला घरातनं हकलून दिलं। पण तुला त्याने काहीच फरक नाही पडला, कारण तुझ्या मनात प्रीतमसाठी काहीच प्रेम नव्हतं। तुला फक्त या घरात येऊन ऐशो आराम उपभोगायचा होता। पण हे सगळं करताना पारू कधीच प्रीतमला वाऱ्यावर सोडणार नाही याची खात्री होती मला। आणि आदित्य प्रीतमवर जीवापाड प्रेम करतो, त्यामुळे तोही त्याला एकटं पडू देणार नाही। आणि जसं मला वाटत होतं तसंच झालं। पारू प्रीतमला तिच्या घरी घेऊन गेली। पारूने ज्या दिवशी मला खात्रीने सांगितलं की प्रीतम असं वागूच शकत नाही, त्याच दिवशी मी पारू आणि आदित्यला विश्वासात घेतलं आणि तुझी माहिती काढायचा प्लॅन बनवला। पण तू इतकी हुशार निघालीस की तू आम्हाला जे सांगत होतीस त्या व्यतिरिक्त तुझ्याबद्दल किंवा तुझ्या बाळाबद्दल आम्हाला काहीच वेगळी माहिती मिळत नव्हती। पण इतक्या दिवसात तू कधीतरी तुझ्या बाळाच्या बापासोबत सोनोग्राफीसाठी, चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलीच असशील ना? पण आता कुठलं हॉस्पिटल हे कसं कळणार? म्हणून मग आदित्य मार्फत मीच प्रीतमला DNA टेस्टचा पर्याय सुचवला। आणि प्रीतम आदित्यचा शब्द मोडू शकत नाही, त्यामुळे तो लगेच तयार झाला। आणि नेमकं DNA टेस्टच्या दिवशी सवयीने तू आम्हाला त्याच हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलीस जिकडे तू नेहमी जातेस। आणि याचं दुसरं कारण असंही होतं की तुला माहिती होतं की या बाळाचा बाप तिकडे येऊन रेकॉर्ड्समध्ये फेरफार करू शकेल, DNA टेस्ट मॅनेज करू शकेल, आणि झालंही तसंच। पण आम्हाला फक्त तुझ्या बॉयफ्रेंड पर्यंत पोहोचायचं होतं। प्रीतम आणि बाळाचे DNA रिपोर्ट मॅच होतील ना? ऋषिकेश हे सगळं प्लॅन करू शकेल का?
हां येऊ का मी टेस्ट ओके ओके मी त्याला घेऊन येतो. एक फॉर्म आहे त्याच्यावर तुझी सही हवी. कुठला फॉर्म? काहीतरी कन्सेंट फॉर्म आहे. चल ना. मोनिका मॅडमना थोडा वेळ एकटं सोडायला पाहिजे, म्हणजे नेमकं खरं काय आहे ते कळेल. मोनिका मॅडम, तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे का? नाही, काही नको मला तहान लागली आहे. मी पाणी पिऊन आलेच. तुम्ही बसा इकडंच. आता हे आदित्य आणि प्रीतम फॉर्म भरण्यासाठी आत गेलेत. देवा प्लीज ऋषिकेशने सगळं मॅनेज केलेलं असू दे. मोनिका, ऋषिकेश, मोनिका फायनली तू आपल्या प्लॅनच्या शेवटच्या टप्प्यात आलीस. मी ते सगळं काही मॅनेज केलेलं आहे. रिपोर्टमध्ये ना प्रीतम आणि बाळाचे DNA मॅच होणार आहेत. आणि मग काय, तू तिथे अधिकारान राहू शकतेस. आपले वाईट दिवस संपणार आहेत मोनिका. थँक्यू ऋषी. आपलं फ्युचर सिक्युअर होण्यासाठीच तर आपण हा सगळा प्लॅन केला ना. तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही मी मोनिका. आता काय, एवढ्या मोठ्या घरात राहतेस तिकडे सेटल झाल्यावर मला विसरणार नाहीस ना ऋषी? अहिल्या मॅडम, मला ना मळमळतं, मला जरा त्रास होतोय. मोनिका मॅडम, एवढ्यातच घाबरलात तुम्ही? अजून लई काय काय ऐकायचं आहे तुम्हाला. तुला पाणी हवंय का अजून? सावित्रीला पाणी दे. घे थोडं पाणी पी. DNA रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह आले तेव्हा आमची खात्री पटली की हे सगळे रिपोर्ट तुझ्या बॉयफ्रेंडनी मॅनेज केले. मग आदित्य आणि पारू तुझ्या बॉयफ्रेंडला जाऊन भेटले आणि त्यांनी पोलिसांची धमकी देताच तो घडाघडा बोलायला लागला. त्यांनी तुमचा सगळा प्लॅन आदित्य आणि पारूला सांगून टाकला.